एस.टी. महामंडळाकडून शिवजयंतीचा उत्सव एस.टी. डेपोमध्ये ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन. दापोली एस.टी. महामंडळ हे दरवर्षी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतात, पण यंदा शिवजयंती उत्सवाचं खास आकर्षण म्हणजे दापोली एस.टी. डेपो येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. त्यामुळे दापोली एस.टी. डेपोचे सर्व कर्मचारीच नव्हे तर त्यांचे कुटुंबीय आणि प्रवासी हे शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन पाहायला येत आहेत. भाजपच्या नगरसेविका जया साळवी यांनी देखील या प्रदर्शनाचा लाभ घेतला. भाजपच्या नगरसेविका जया साळवी यांनी देखील या प्रदर्शनाचा लाभ घेतला. दापोलीकरांसाठी खरंच ही एक पर्वणी आहे. इतिहासकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन इथे मांडण्यात आलं आहे आणि खरोखरच हे आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळातील तलवारी, कट्यार, भाले, तोफगोळे हे या प्रदर्शनाचं आकर्षण तर आहेच, परंतु 300 शत्रूंचा वध केलेली तलवार देखील इथे पाहायला मिळते. हे शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या समयाला हे दोन्ही नाणी पाडली होती आणि ती सगळी चलनामध्ये आंब्याची असते आणि हे जे सुवर्ण होणे त्याची प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती जी आहे ती साधारणपणे हिचं वजन 2.7 ते 2.9 म्हणजे साधारणपणे 3 मिलीग्रॅमपर्यंतच 3 ग्रॅमपर्यंत या होण्याचं वजन होतं. म्हणजे पूर्वीच्या काळी याचं मूल्य होतं ते 3.5 रुपये होतं. 3.5 रुपये म्हणजे एक शिवराई 64 शिवरायांचा 1 रुपया असे 3.5 रुपयाचं एक सुवर्ण. मराठा सैनिकांचं सगळ्यात सोपं आणि आवडतं हत्यार जे होतं ते म्हणजे लाठी आणि काठी. आजही गावामध्ये जर आपण पाहायला गेलो तर अनेक नागरिकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हातामध्ये आपल्याला लाठी किंवा काठी बघायला मिळते. ही लाठी आणि काठी जरी साधी दिसत असली तरी कानाच्या पाळीवरती त्याची उंची जी असते आणि त्याचे जे 52 हात किंवा पवित्रे आहेत त्या पवित्र्यानुसार या काठीच्या सहाय्याने देखील मराठा सैनिक किंवा कुठलाही नागरिक आपलं स्वतःचं संरक्षण करू शकत असतो. तर असं हे लाठी हे शस्त्र हे कुठेही उपलब्ध होण्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे त्याचा जो अंतर्भाव आहे हा एक शस्त्र म्हणून सुद्धा इतिहासामध्ये केल्याची त्याची निवड आहे. लाठीनंतर आपण जर बघतो तर परशु किंवा परश आणि फार प्राचीन काळापासून त्यांची सगळी माहिती आपण वाचतो पुराणांमधून सुद्धा आपल्याला मिळत आहे. परशु हा एक शमशेर प्रकारची तलवार आहे. म्हणजे मुघल काळामध्ये ज्या तलवारी वापरल्या जात होत्या त्यांचं एक वैशिष्ट्य आपण बघितलं त्यांच्या मुठीच्या इथे परस दिलेली नाही आहे किंवा बोटांना त्या जो कोणी योद्धा असेल त्याचं संरक्षण म्हणून त्याला काही मिळालेलं किंवा दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे एखादा जर वार हातावर आला बोटं जर तुटली गेली तर तो योद्धा आणि ती तलवार दोन्ही निकामी होण्यासारखंच होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जो बदल करून घेतला तो ही परत त्या प्रत्येक मुठीला त्या प्रत्येक शस्त्राला आणि त्या प्रत्येक योद्ध्याला त्याच्या बोटाला संरक्षण देण्यासाठी म्हणून त्यांनी तयार करून घेतली आणि याच्याद्वारे तो योद्धा जो होता तो अधिकाधिक वेळ एखाद्या शत्रूबरोबर लढू शकत असेल. कर्नाटकी दोन पद्धतीची तलवार दिसते आपल्याला ते तिथे दिसतात. कट्यार हे अतिशय धारदार आणि चप्पल एका वारामध्ये शत्रूचा निपात करेल अशा पद्धतीचे शस्त्र होतं. अफजल खानाचा कोथळा जेव्हा काढला तर तेव्हा कोणती कट्यार होती? त्यावेळेस अफजल खानाच्या वधाच्या वेळेस आपण जर बघितलं तर इथं तुम्हाला कट्यार दिसते. कट्यार हे सहज शेल्यामध्ये किंवा तुमच्या शरीराच्या जवळ लपवता येण्यासारखं शस्त्र होतं आणि ते शस्त्र अफजल खानाने लपवून आणलं होतं आणि त्यांनी दगाफटका करून महाराजांच्या कुशीमध्ये म्हणजे पाठीवरील कुशीमध्ये तो वार केला होता. पण अंगरका जो घातला होता महाराजांनी चिलखताचा त्याच्यामुळे त्यांचा तो वार तर चुकला आणि महाराजांनी आपल्या अस्थानीमध्ये लपवलेला बिचवा होता तो बिचवा त्याच्या पोटात मारला आणि वाघनकांच्या साह्याने त्याचा कोथळा बाहेर काढला. आपण वाघनक बघूया. अशा पद्धतीची वाघनक आहेत जर आपण बघितली पोलादापासून बनवलेली वाघनक आहेत की ज्याची धार आणि त्याची टोक त्याची जी बनावट आहे ती अशा पद्धतीने आहे की एखादा योद्धा जर ते आपल्या हातामध्ये जर घालून फिरत असेल तर कोणाला संशय पण येणार नाही की त्याच्या हातामध्ये काही शस्त्र आहे. पण हे जे शस्त्र आहे ते प्रसंगी त्याचं घातकपणा सिद्ध करू शकतं आणि अफजल खानाच्या वधाच्या वेळेस आपण त्याचे जे रिझल्ट आहेत ते सगळ्यांनी पाहिलेला आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.